नमस्कार. रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर मी अनेक वर्ष वेगवेगळ्या लेखन स्पर्धांची माहिती देते. त्यातल्या त्यात कथा लेखन स्पर्धांची भरपूर माहिती दिली आहे. बरेच जण चांगल्या कथा लिहितात, पण खूप कथा या निवडल्या जात नाही किंवा बरेच लेखकांना कथा कशी लिहावी याचीच माहिती नाहीये. त्यामुळे हा एक कथा लेखनाचा मोफत कोर्स आहे, ज्याच्यामध्ये मी पूर्ण कथेबद्दल कशी लिहावी, काय गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि कसं तुम्ही एक छान कथा छान बांधू शकता आणि कथा लेखन करू शकता याची माहिती या व्हिडिओत देणार आहे. व्हिडिओ भरपूर मोठा असणार आहे, त्यामुळे वेळ काढून नक्की बघा. यामुळे तुम्हाला कथा लिहिण्यास नक्कीच मदत होणार आणि तुम्ही एक छान कथा लिहिणार. तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी स्वतः काही नोट्स काढल्यात आणि बरेच रिसर्च करून हा मोफत कोर्स बनवला आहे. तर आवडल्यास प्लीज कमेंट करा, कारण एक व्हिडिओ बनवायला खूप तास जातात आणि खूप रिसर्च करावं लागतं. सर आवडल्यास जरूर कमेंट करा, लाईक करा. त्याच्यामुळे मला आणखीन अशा प्रकारचे व्हिडिओ आणण्यास नक्कीच खूप प्रोत्साहन मिळेल. तर चालू करूयात की कथा म्हणजे काय किंवा कथा लेखन कसं करतात, काय घटक असतात, कशी पात्र निवडतात आणि एकंदर कथा लिहितात कशी. तर पहिला जो मुद्दा आहे ते म्हणजे कथा म्हणजे काय. तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थळ काळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे वास्तवदर्शी केलेले चित्रण म्हणजे कथा आहे. ओके, सो कुठल्याही ठिकाणी किंवा कुठल्याही प्लॉटवर काही पात्र असतात, त्यांच्या संबंधातून, त्यांच्या संवादातून, त्यांच्या भावनांमधून एखादी कथा जी बांधली जाते किंवा एखादं चित्रण जे तुमच्या वाचकांसमोर उभं केलं जातं त्याला म्हणतात कथा. ओके, मग हे चित्रण कधी वास्तवदर्शी असतं तर कधी काल्पनिक पण असू शकतं. म्हणजे नॉट नेसेसरी की एखादी कथा ही सत्य कथाच असेल. एखादा लेखक कुठलेही पात्र घेऊन ती कथा काल्पनिक सुद्धा लिहू शकतो. बऱ्याच वेळी कथा या काल्पनिक असतात, मात्र त्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी साम्य दाखवत असल्यामुळे आपल्याला किंवा वाचकांना त्या खऱ्या खुऱ्या वाटतात. ओके, त्यामुळे आपण या कथांचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी सहज लावतो. म्हणजे खूपदा असं होतं बघा, आपण एखादी कथा लिहितो आणि एखाद्या वाचकांची प्रतिक्रिया होते, असेच या कथेमधले काही प्रसंग माझ्याही जीवनात घडले, की असंच घडलं होतं, अगदी अगदी तुम्ही माझी कथा लिहिलीत. सो अशा कमेंट येतात. तर हे का होतं, कारण आपण जरी ते काल्पनिक लिहिलं लेखकांनी, तरी बरेच घटना ज्या आपण कथामध्ये लिहितो, प्रसंग लिहितो, ते आजूबाजूला घडलेले असतात किंवा असे काही घटना घडलेल्या असतात ज्याचा काही संबंध आपल्या लेखनात नक्कीच येतो. कारण कुठलीच कथा ही अगदी ओरिजिनल नसते, ती कुठल्या ना कुठल्या प्रसंगाशी, घटनेशी निगडीतच असते. सो ह्या कथा लेखनाचा उद्देश काय, तर कथा लेखनाचा उद्देश हा फक्त आनंद देण्यासाठी आहे. सो एका प्रकारे आपण आपल्या भावनांचा निचरा करून आनंद उपभोगत असतो. असं म्हणतात की कथांचा निचरा झाल्याने प्रेक्षकांच्या मनातील भावनांचे संतुलन घडून येते, त्यामुळे माणसाला एका प्रकारे सुखी किंवा समाधानी होण्यास मदत होते. कथेतून आपण वाचकांना एक आनंद देत असतो. कथा हा साहित्याचा प्रकार असून कथा म्हणजे काय हे आता आपण पाहिलं. ही कशी बनते किंवा त्याच्यात कुठले घटक असतात ते आता पाहूया. कथेमध्ये प्रामुख्याने 5 घटक असतात. सो पहिला जो आहे तो पात्र म्हणजे काय, कॅरेक्टर. तर वैशिष्ट्यपूर्ण वृत्ती व स्वभावाचे, आपले शील चारित्र्य यात विविधता आणणारे, कीर्ती किंवा प्रसिद्धी जपणारे किंवा मिळवू पाहणारे पात्र या कथेमध्ये जीव आणतात. ओके, सो कॅरेक्टर हा महत्वाचा पहिला मुद्दा असतो. दुसरं असतं की नेपथ्य म्हणजे सेटिंग. ओके, सेटिंग म्हणजे काय, विशिष्ट ठिकाण, स्थळ विचारात घेऊन कथा ती आकारास येते. म्हणजे काही कथा शहरात घडतात, काही गावी घडतात, काही समुद्र किनारे घडतात, काही एका
मंदिरात घडतात, काही जंगलात घडतात. सो कुठलं तरी एक प्लॉट असतो जिथे ती कथा घडत असते, ठिकाण असतं. ओके. त्याच्यानंतर तिसरं जो महत्वाचा घटक असतो की संघर्ष. आता संघर्ष कोणाचा, तर पात्रांचा. सो मधला झगडा म्हणा किंवा त्यांची भांडणं, त्यांच्या भावना, एकमेकांना विरोध केल्यामुळे जो संघर्ष उभा राहतो, त्यामुळे कथा वाचण्याची उत्कंठा खूप वाढते. तो संघर्ष. चौथं आहे सगळ्यात महत्वाचं, तो म्हणजे कथानक, म्हणजे प्लॉट. ओके. कथेत जे काही घडणार आहे त्याला कथानक म्हणतात. कथेचे कथानक हा त्याचा आत्मा असतो. थोडक्यात कथानक म्हणजे जे लेखकाला सांगायचंय. कथानकाशिवाय कथा अशक्य असते. उदाहरणार्थ, माणसाची जिद्द, चिकित्सक वृत्ती, बुद्धिमत्ता यामुळे माणसाची प्रगती झाली आहे. तर कथानक खूप महत्वाचं असतं. कथानकाशिवाय त्या कथेला आकार येत नाही. ओके. म्हणजे समजा आपण कम्प्युटर घेतला तर कम्प्युटरचा सीपीयू जो असतो, म्हणजे आता लॅपटॉप आलेत म्हणा, पण जो आपला ओल्ड कम्प्युटर होता तर सीपीयू मध्ये सगळ्या मेन गोष्टी असतात. तसंच कथानक हा महत्वाचा असतो. आणि पाचवा गोष्ट म्हणजे विषय. कथेचा विषय काय आहे. कथा लेखकाला सुचलेल्या विषयावर लेखक आपल्या कौशल्यानी जी कथा लिहितो त्याच्यासाठी पण खूप महत्वपूर्ण असते कथा. सो तुम्ही ही 5 घटक आधी विचार करून ठेवायचे की तुम्ही कथा लिहिण्याच्या आधी या घटकांचा तुम्ही विचार करायचा आणि मग कथा लिहायला घेऊ शकता. आता पुढचा विषय आहे, कथा लिहिताना बऱ्याचदा खूप जण विचारतात की मॅडम ठीक आहे, माझ्या डोक्यात विषय आहे, पात्र तयार आहेत, मी इथे या ठिकाणी या प्लॉटवर मी कथा करणार आहे, पण मी सुरुवात कशी करू तेच मला कळत नाही. तर आता मी ह्या 3-4 गोष्टी सांगणार आहेत, त्या तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा. सगळ्यात महत्वाचं, कथा बीज अर्थात कथेच्या कल्पनेची निवड झाल्यावर लिहायला सुरुवात करताना कथेच्या मूलभूत घटकांचा विचार जो मगाशी आहे तो करायचाच आहे. आणि त्याचे काही तंत्र असतं. तर पहिलं काय आहे की तुम्ही कसं सुरुवात करू शकता, की फ्लॅशबॅकने सुरुवात करू शकता. मुख्य कथेची सुरुवात पूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेने प्रभावी ठरू शकते. मात्र सदर घटना ही मूळ कथानकाशी एकजीव असली पाहिजे. सो तुम्ही फ्लॅशबॅकनी पण कथा चालू करू शकता की एक 7-8 वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे, त्याच्यानंतर आज. सो अशी फ्लॅशबॅक पूर्वी घडलेल्या घटनांनी कथेला सुरुवात करू शकता. दुसऱ्या कुठलं माध्यम आहे कथेला सुरुवात करताना, तर संवाद, डायलॉग. ओके. कथेतील पात्रांच्या मुखातील संभाषण किंवा एखाद्या पात्राच्या मुखीचे मनोगत कथानक प्रभावीपणे पुढे नेण्यास हातभार लावते. तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही संवाद कसे लिहिताय ते आहे. पात्रातील संवादामुळे कथेला वेग येतो, गती प्राप्त होते आणि मोजक्या शब्दात प्रसंग व पात्रामधील संवाद लिहून कथा वाचकांपर्यंत पोहोचवणं सहज आणि सोपं होतं. ओके. सो पहिली गोष्ट मी सांगितली, एखादा फ्लॅशबॅक किंवा जुना घटना. दुसरी आहे तुम्ही कथेमधील जी महत्वाची पात्र आहेत त्यांच्या संवादाने तुम्ही ती सुरू करू शकता. तिसरी गोष्ट कशी तुम्ही करू शकता की कथेतील पात्र, स्थळ, काळ, हवामान याविषयी सविस्तर माहितीनेही तुम्ही कथेची सुरुवात करू शकता. म्हणजे जर कोकणात एखाद्या केळशे या ठिकाणी जर घटना घडत असेल तर त्या ठिकाणाची माहिती देत देत तिथलं हवामान किंवा त्या रात्री खूप मुसळधार पाऊस पडत होता, नंतर काय कोकणातली आणखीन गोष्टी म्हणजे नारळाच्या बागांमध्ये जोरदार पाऊस होत होता, काही दिसत नव्हतं, रात्रीचा अंधार होता. सो असा एक प्रसंग तुम्ही उभा करून पण कथेची सुरुवात करू शकता. ओके. ही तिसरी झाली. चौथं आहे घटना किंवा दृश्य. म्हणजे सुरुवात साधारण घटनांनी करून कथेचा परिणामकता दाखवता येते. त्यानंतर घटना, पात्र यांचा संघर्ष एका परमोच्च बिंदूपर्यंत वाढत जावा आणि त्यानंतर घटनांचा आलेख हळूहळू पुढे उलगडत जावा. सो अशा पद्धतीने पण तुम्ही घटना किंवा
पात्र अशी लिहून तुम्ही कथा ही पुढे लिहू शकता. सुरुवात वेगवेगळ्या गोष्टींनी करू शकता. फ्लॅशबॅक आहे, संवाद आहे, किंवा एखाद्याची माहिती किंवा पात्र ओळख, अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. आलंय लक्षात सुरुवात कशी करावी? आता मला वाटतं कोणालाही अडचण येणार नाही की सुरुवात मी कशी करू. कथा लिहिताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवली पाहिजेत? तर सगळ्यात पहिले आहे की कथा लिहिताना प्रथम एक विषय निवडा. ओके, मी घटक मध्ये सांगितला होता की विषय निवडणं महत्वाचं आहे. तर विषय निवडताना पण जरा लक्षपूर्वक निवडत जा की तो विषय ट्रेंडिंग आहे तर तो लोकांना अधिक वाचायला आवडेल. साधारण या महिन्यात जी एखादी घटना घडली असेल किंवा एखादा, म्हणजे जसं मी आमचा जो दिवाळी अंक आहे, नवदीप दिवाळी अंक, त्यासाठी मी कथा लिहायला सांगते की दिवाळीशी निगडीत एखादी कथा असेल तर लोकांना दिवाळीत वाचायला जास्त आवडेल. पण तीच कथा जर मी मे मध्ये वाचायला सांगितली, दिवाळीची कथा, तर ती एवढी कदाचित रिलेट होणार नाही जेवढी दिवाळीची कथा दिवाळीत वाचलेली ही रिलेट होते. त्यामुळे ट्रेंडिंग विषयावर जर धरून तुम्ही जर कथा लिहित असाल तर उत्तम. विषयानंतर तुम्ही कथेचं शीर्षक निवडा. शीर्षक असे असावी की ते विषयाचे चांगले प्रतिनिधित्व करेल. ओके, सो शीर्षक निवडताना पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की छोटस शीर्षक हवं, खूप लांब लचक, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की वाक्याच्या वाक्य ही कथेची नावं असतात. सो असं करू नका. थोडक्यात तुम्ही शीर्षक तुम्हाला निवडता आलं पाहिजे. साधारणतः मुख्य पात्राचं नाव हे पण बऱ्याचदा शीर्षक निवडलं जातं. काहीच सुचलं नाही तर अगदी त्या कथेत जर नट असेल गोविंद तर त्याचं नाव पण लिहून कथेचं हे केलं जातं, म्हणजे शीर्षक ठेवलं जातं. किंवा एखादं जिथे ही घटना घडली असेल, ओके, कुठल्या, मी जसं म्हटलं केळशे गावी, केळशेत घडलीये, तर त्या रात्री म्हणजे केळशे हे पण नाव ठेवलं जाऊ शकतं. सो अशीही नावं ठेवली जातात. किंवा एकंदर ती कथा कुठल्या स्वरूपाची आहे, समजा भयकथा असेल तर भयकथेची जी विशेषणं असतात तेही नाव त्या कथेला देता येतं. सो अशा पद्धतीने तुम्ही शीर्षक निवडायचं आहे. त्याच्यानंतर कथा लिहिताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की कथेचे संवाद असे असावेत की वाचकांना त्यांच्या डोळ्यासमोर चित्रपट सुरू आहे असं वाटावं. त्यामुळे कथेतील पात्रेही त्यांना जिवंत वाटतील असं वाटू शकतं. ओके, सो चित्रपट सुरू आहे असं वाटतं. म्हणजे आपण बघा, जेव्हा कुठलाही चित्रपट बघत असतो तर आपल्याला असं कसं वाटतं की अरे कथा हे माझ्या डोळ्यासमोर होत आहे, हे असं 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 चाललंय, आपण पूर्ण गुंतून जातो. सो कथा लिहिताना पण वाचकांना पण असं वाटलं पाहिजे की ही कथेचा ओघ किंवा जे डायलॉग किंवा त्याच्यात लिहिलेले डायलॉग आहेत किंवा काही घटना आहेत ज्या अशा घडत आहेत की ह्याच्यानंतर हे असे उत्कंठा वाढवणारी जे म्हणतात ना, तशी कथा लिहिता आली पाहिजे. त्यामुळे कथा लिहिताना त्यांच्या वाचकांसमोर चित्रपट सुरू आहेत असं त्यांना वाटलं पाहिजे. सो हे लक्षात ठेवा. नंतर कथा ही तथ्यांना जिवंत करते, अमूर्तता मूर्त करते. म्हणून लेखकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की कथा अर्थ निर्माण करण्यासाठी मूलभूत असते. सो कथा काय असतं, जरी ती काल्पनिक असली तरी ती वाचकांना अगदी खरी वाटली पाहिजे. नाही, हे कुठेतरी घडलं असावं, हे असंच असावं. म्हणजे भयकथा बघा की असं कुठलं, म्हणजे ती कथा वाचल्यावर असं वाटलं पाहिजे की असं कुठलं गाव असेल का जिथे असं घडलंय किंवा असं कुठेतरी म्हणजे मी हे पाहिलंय किंवा मी ऐकल्यासारखं वाटतंय, असं घडू शकतं. सो असं वाचकांना वाटावं अशी ती कथा लिहिता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, बरेच जण खूप कथा अवघड लिहिण्याचा प्रयत्न करतात, पण तसं अजिबात करू नका. कथा लेखनाची भाषा ही सोपी आणि स्पष्ट असावीत आणि कथा लिहिताना लहान वाक्य वापरली पाहिजेत. सो ही जी गोष्ट आहे हे मी माझ्या कंटेंट रायटिंग वर्कशॉप झालेल्या स्टुडंटला सांगत असते की सोपी भाषा ठेवा, स्पष्ट ठेवा, वाक्य लहान ठेवा. ओके, त्यामुळे वाचकांना कथा ही खूप आवडते आणि ती पटापट पुढेही जाण्यास मदत होते. सो या गोष्टी लक्षात ठेवा. कथा लिहिताना संदर्भ थोडक्यात लिहावा, अनावश्यकपणे तपशील वाढवू नका. कथेतील घटनांचा क्रमही योग्य ठेवा. सो या 3 गोष्टी लक्षात ठेवा की संदर्भ थोडक्यात आला पाहिजे. खूप मोठाच्या मोठा, म्हणजे एखादं
एखादं पात्राचं वर्णन आहे तर ते एक तुम्ही 5-6 ओळी लिहा, संपवा. पण खूप मोठं जर लिहिलं तर कंटाळा यायला लागतो, म्हणजे आपण पण वाचक म्हणून स्किप करतो की ठीक आहे, ह्या तात्या आहेत, ह्या तात्यांचं वर्णन त्यांनी लिहिलं आहे की ते धोतर घातलंय, त्यांची वर कुर्ता आहे किंवा टोपी घातलेले तात्या आहेत, त्यांचं वय झालंय 89 वर्षाचं, चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत, हसरा चेहरा. असं पात्रवर्णन तुम्ही एक 5-7 ओळीत संपून टाका. खूप मोठं लिहिलं तर कंटाळा येतो. सोपी, नंतर अनावश्यक प्रमाणे म्हणजे खूपदा काय होतं की कथा शब्द मर्यादा 3000 असते, तर कशी वाढवायची कथा? तर घाला भरपूर भरपूर डिटेलिंग करा, भरपूर डिटेलिंग करा. डिटेलिंग करताना पण वाचकांना कंटाळा नाही आला पाहिजे हे लक्षात ठेवा. सगळ्यात आधी कथेची मर्यादा. कथेतील मध्यवर्ती घटनाक्रम मर्यादित काळात म्हणजे काही दिवस किंवा मिनिटात घडणारे असावेत. ओके, घटनाक्रम जे असतात कथेमध्ये म्हणजे एक साधारण 4 दिवसांनी हे घडतं, 5 दिवसांनी ते घडतं किंवा दुसऱ्याच दिवशी एखादी वेगळी घटना घडते. सो हे जे घटनाक्रम आहेत हे लवकर लवकर घडणारे असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. शक्यतो एकच कथानक 2-3 पात्रांसह असावे. फार लांब लचक, जास्त गुंतागुंतीचे, जास्त कथानक असलेली कथा नसावी. हे मुख्यतः लघुकथा लिहिताना लक्षात ठेवा. म्हणजे 3-4 हजार शब्दांपर्यंत जर तुम्ही कथा लिहित असाल तर हे लक्षात ठेवा की एक कथानक घ्या, पात्रही 2-3च ठेवा आणि त्यांच्यामधलं फार गुंतागुंतीचे कथानक लिहायला जाऊ नका. आता ज्या वेळेला आपण कादंबरी लिहितो त्याच्यामध्ये आपण कथा नक्कीच ऍड करू शकतो, पण त्याच्यात पण साधारण एक 5-6 पात्रांपर्यंत कादंबरीत असावी. फार नको, म्हणजे कादंबरी मला समजा एक 10,000 शब्दांची लिहायची आहे तर मग मी 15-20 पात्र टाकेल, असं करू नका. मग थोडंसं काय होतं, वाचताना ते काही पात्र विसरले जातात की या पात्रांचं पुढे काय करायचं, असं लेखकांना पण प्रश्न पडतो. त्यामुळे पात्र आहेत ती मर्यादितच ठेवा. नंतर कथेचा उद्देश स्पष्ट पाहिजे की तुम्ही ही कथा जी लिहिताय तो वाचकांना कळला पाहिजे. म्हणजे समजा बोधकथा असेल, ओके, सो वाचकांना कळलं पाहिजे की या कथेतून आम्ही काय घेतलं. ओके, सो वाचक कथेशी जोडलेले राहतात. त्यामुळे जर सुरुवातीपासूनच वाचक जोडलेले असतील तर शेवटपर्यंत ते कथा नक्कीच वाचतात आणि तुमची कथा त्यांना आवडते. सो या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या टिप्स सगळ्या तुम्हाला कथा म्हणून लिहिताना खूप उपयोगी पडतील. आता हे सगळं झालं. आता ह्याच्या पुढे काय की घटक मी सांगितले, कथाची सुरुवात कशी करावी, कथा लिहिताना काय पॉइंट लक्षात ठेवावे. आता त्याच्या पुढे जो महत्वाचा गोष्ट आहेत की कथा कोण सांगणार. आता बऱ्याचदा असं होतं की तुम्ही बघा वेगवेगळे जे लेखक आहेत वेगवेगळ्या प्रकार पद्धतीने कथा लिहित असतात. काही जण कथा स्वतःच सांगतात, अशा पद्धतीने लिहितात. काही जण प्रथम पुरुषी कथन करतात, काही जण तृतीय पुरुषी, काही जण द्वितीय पुरुषी. सो हे कसं करतात तर ते आता आपण पाहूया. कथा लिहिताना कथा कोण सांगणार हे लक्षात ठेवा. 3 प्रकारे तुम्ही सांगू शकता. पहिलं आहे प्रथम पुरुषी कथन, म्हणजे मी. या प्रकारात कथेतील मुख्य पात्र कथाकथन करते. प्रथम पुरुषी कथाकथनात त्याला माहीत असलेली माहितीच किंवा कोणी सांगितलेली माहितीच कथेत सांगू शकतो. आपण हे लक्षात ठेवावं. ओके, सो मी म्हणून. आता दुसरं आहे द्वितीय पुरुषी कथन, ऍज अ सेकंड पर्सन. या प्रकारात वाचकाला कथेतील पात्र समजून कथा वाचली जाते, लिहिली जाते. हा प्रकार आजकाल कमी वापरला जातो, पण तरी माहितीसाठी मी सांगून ठेवते की द्वितीय पुरुषी सेकंड पर्सन म्हणून पण कथा लिहिली जाते. ओके, म्हणजे या प्रकारात वाचकाला कथेतील पात्र समजून कथा लिहिली जाते. तिसरा आहे तो थर्ड पर्सन. या प्रकारात तिराहित व्यक्ती कथा सांगत असतो. या प्रकारात तिराहित व्यक्तीला सर्व काही माहीत असतं. तो सर्व पात्रांचे आचार विचार किंवा त्यांची ओळख, घटनाक्रम सविस्तर वर्णन करू शकतो किंवा त्याला माहीत असेल तेवढी माहिती तो नमूद करू शकतो. असं आपण तृतीय पुरुषी कथाकथनमध्ये करतो. वरील कथाकथनाचे प्रकार मिश्रितही असू शकतात. म्हणजे तुम्ही एका प्रकरणात प्रथम पुरुषी कथन करतात तर दुसऱ्या प्रकरणात द्वितीय किंवा तृतीय. सो प्रभावीपणे तुम्ही मिक्स पण करू शकता एका कथेमध्ये.
सो अशा प्रकारे तुम्ही कथा लिहू शकता. प्रथम पुरुषी आणि तृतीय पुरुषी जास्तीत जास्त लिहिली जाते. मिक्स जर करायची असेल तर घटना व्यवस्थित मांडल्या जातील हे बघा, कारण खूपदा होतं की आधी स्वतः सांगायला सुरू करतात, मग अचानक तिसरं कॅरेक्टर राहतो आणि तो मुख्य पात्र बनतो आणि तो कथेची लिहायला जातो. मग जे आपलं पहिलं जे मुख्य पात्र होतं ते वेगळं पडतं. सो असं करू नका. त्यामुळे पात्र जर कमी घेतलं तर एका पात्राच्या नजरेतूनच कथा लिहिण्याचा प्रयत्न करा. ह्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या असतील तर तुम्हाला कथा लिहिणं खूप सोपं जाईल, फार काही अवघड जाणार नाही. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की लिखाणाची प्रॅक्टिस करा. असं होत नाही की एक कथा लिहिली मग आली मला, दुसरी लिहिली, असं नाही. जितका तुम्ही सराव कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. आता हे सगळं झाल्यावर तुम्ही म्हणाल की मग ठीक आहे, हे कळलं आम्हाला कसं लिहायचं. तर कथांचे काही प्रकार आहेत का? तर हो, मी एक 10-12 प्रकार सांगते, पण याच्या व्यतिरिक्त पण कथांचे प्रकार असतात, कारण जसजसं नवीन ट्रेंड येत राहतात तसे कथांचे प्रकारही बदलू शकतात. पण मुख्यतः हे प्रकार असतात. कथांचे आशय, विषय, स्थळ, काळ, कथानक, पात्र यांच्या विचार करता ढोबळपणाने काही कथांचे प्रकार आहेत. तर पहिलं म्हणजे वैज्ञानिक कथा. वैज्ञानिक ही शोध, संशोधन या विषयांवर कथा बेतलेल्या असतात. ओके. याचा थोडा अभ्यास करावा लागतो आणि मग ही कथा तुम्हाला लिहिता येते. खूप काल्पनिक नाही. काही थॉट्स असतील, म्हणजे समजा नासावर एखादी कथा कोणी लिहिली असेल तर त्या घटनाक्रम किंवा त्याचे रिसर्च करून तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे आणि मग तुम्ही वैज्ञानिक कथा लिहू शकता. दुसरी आहे ग्रामीण कथा. ग्रामीण नावावरूनच सांगते की ग्रामीण भागातील जीवनमान, चालीरीती, घडामोडी याच्या आधारावर या कथा असतात. तिसरं आहे अध्यात्म किंवा दैवी कथा. या देव, दानव, धार्मिक रूढी, परंपरा याच्यावर अवलंबून असतात. चौथी आहे आपली विनोदी कथा. ओके. विनोदी कथा म्हणजे कथेचे कथानक हे विनोदात्मक वर्णन केलेले असून एक गमतीचा प्रकार म्हणून ही कथा केली जाते. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला एक्झॅगरेट केलं जातं, म्हणजे अतिशयोक्ती हा अलंकार वापरला जातो विनोदी कथेमध्ये. तर विनोदी कथा पण वाचायला हलक्या फुलक्या छान प्रकारे लिहिल्या जातात. त्याच्यानंतर आहे हेर कथा. ओके. हा एक खूप लोकप्रिय प्रकार आहे. म्हणजे जसं विनोदी कथा सगळ्यांना आवडतात तसा हेर कथा पण खूप आवडल्या जातात, खूप वाचल्या जातात. या प्रकारामध्ये एखाद्या घटनेचा मागोवा घेऊन घटनेच्या मूळ कारणांचा किंवा रहस्यांचा शोध केला जातो. म्हणजे शेवट जेव्हा आपण वाचतो तेव्हा तो वेगळा असतो. सो अशा प्रकारे रहस्य कथा किंवा हेर कथा लिहिल्या जातात. त्याच्यानंतर चा प्रकार आहे एक लोककथा. यामध्ये पारंपरिक परंपरा, सांस्कृतिक आशय असलेल्या किंवा पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या कथा म्हणजे लोककथा होय. ह्या बेसिकली उपदेशात्मक कथा असतात, धार्मिक असतात, त्याच्यातून काही बोध किंवा काही शिकावं अशा त्या कथा लोककथा म्हणून असतात. जसं ही सांगितली तसाच प्रकारे बोधकथा. या बोधात्मक वर्णन करणाऱ्या कथा असून याच्यामधून वाचक आपल्या जीवनाविषयी बोध घेतो. ओके. ज्या लहान मुलांच्या जनरली कथा असतात त्या बोधकथा असतात. परिकथा एक असतो प्रकार लहान मुलांच्यात. याच्यामध्ये काल्पनिक पर्यांचे वर्णन, विश्व निर्माण केले जाते आणि त्याला परिकथा म्हणतात. त्याच्यानंतर आहे रूपक कथा. रूपक कथा म्हणजे दृष्टांताचे वर्णन करून या कथा लिहिल्या जातात. त्याच्यानंतर भयकथा म्हणजे हेर कथा मी सांगितलं, भयकथा यामधून भूत, प्रेत किंवा जादू टोणे, गंडे दोरे, अंगारे दुपारे सगळ्या या गोष्टी पण त्याच्यामध्ये केल्या जातात. नंतर आहे आवडती म्हणजे पुराण कथा. सो ह्याच्यामध्ये आदिम किंवा प्रगत स्वरूपाचे वर्णन करून धार्मिक कथा ग्रंथांवरील घटनांवर ह्या कथा आधारित असतात. ओके. जरी म्हणजे आता महाभारतातल्या ज्या काही कथा असतात तर त्याच्या आधारित एखादी कथा आता लिहिली तरी त्या पुराण कथा म्हणजे समजल्या जातात. सो जुन्याही गोष्टी असतात, जुन्या गोष्टींवर आधारित नवीन काही गोष्टी असतात. सो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. अजून पण आहेत की ज्या परदेशस्थ कथा असतात, म्हणजे बाहेरच्या देशात घडणाऱ्या ज्या कथा असतात त्याही असतात. ट्रान्सलेटेड कथा असतात.
सो वेगवेगळ्या प्रकारचे हे कथा प्रकार तुम्हाला आता सांगितले. सो तुम्ही ह्याच्यातला कुठलाही तुमच्या आवडीचा प्रकार घ्या आणि लिहायला तुम्ही सुरू करू शकता. ओके. याच्या नंतर तुम्हाला कथा एकदा सगळं लक्षात आल्यावर लिहायला सुरू करा. ओके. म्हणजे कथा जसं मी सांगितलं कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सोप्या आणि आकर्षक सुरुवातीसह कथा लिहा. आता कथा लिहिताना पण 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं आहे की सुरुवात, दुसरी आहे मध्यभाग आणि तिसरा शेवट. सो कथा लिहिताना काही उदाहरणं मी सांगते की प्रथम जेव्हा सुरुवात करतो ती कशी करायची की सुरुवात ही आकर्षक आणि सोप्या भाषेत करावी. आता सुरुवात कशी करावी हे मी 3-4 प्रकार तुम्हाला सांगितले. कशीही करा पण ती सोप्या भाषेत करा, आकर्षक करा. वाचक कथेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यात खूप कठीण शब्द वापरू नयेत. कथा प्रभावी करण्यासाठी मनोरंजक वाक्यप्रचार किंवा म्हणींचा वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ओके. गाणंही असेल एखादं तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता. नंतर आला मध्यभाग. मध्यभाग खूप महत्वाचा असतो कारण इथेच कथा कंटाळवाणी होऊ शकते. त्यामुळे काय करायचं, मध्यभाग कथेचा वेग कायम ठेवण्यासाठी मध्यभागी देखील लक्ष दिले पाहिजे. कारण कथा नंतर ओढून नेण्याचा काही फायदा होत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की कथा पुढे नेली पाहिजे तर अगदी लहान तपशिलांचाही वापर तुम्ही इथे करू शकता. बांधणी सुरू करा. वाचकांना कथेत रुजण्यास मदत होईल म्हणून चांगली भाषा वापरून ते तुम्ही पुढे चातुर्याने पुढे आणा. सो मध्यभागी तुम्ही वर्णन करू शकता, कथेच्या पात्रांची ओळख करून देऊ शकता, एखादा प्रसंग लिहू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला जे काही कथांचा असतो ना, म्हणजे जे शब्द मर्यादा असते ना, त्याचा सगळ्या गोष्टी ह्या मध्यभागावर अवलंबून असतात. त्यामुळे मध्यभाग लिहिताना जरा व्यवस्थित लिहा. आणि त्याच्यानंतर महत्वाचा प्रकार येतो तो म्हणजे शेवट. तर शेवट कसा करायचा आहे, शेवट एक कुशल कथाकाराला कथा कधी संपवायची हे माहिती असतं. ओके. याशिवाय कथा लेखनात ओपन एंडिंग हा पण एक प्रकार असतो. तर कधी कधी काय असतं की कथेचा शेवट करावा लागतो. म्हणजे समजा भय कथा असेल, बोध कथा असेल तर त्याच्यासाठी हेर कथा असेल तर आपल्याला शेवट करावाच लागतो. पण त्या ज्या लोककथा असतात, सामाजिक कथा असतात, इथे तुम्ही कथेचा शेवट नाही केला तरी चालतो. तो शेवट ओपन ठेवा. ओके. हा ओपन का ठेवतात की कथानकात लेखकाला त्याच्या विवेक बुद्धीनुसार कथा संपवण्याचे स्वातंत्र्य 100% असते. कथेचा शेवट नेहमी तत्वज्ञानानुसार असावा असे आवश्यक नाही. कथेचा शेवट हा प्रेक्षकांना हवा तसाच करा असं जनरली सांगितलं जातं. कारण मग वाचकांना जर नाही अपेक्षित शेवट झाला तर खूप हळहळ वाटते किंवा वाईट वाटतं किंवा असं करायला नव्हतं पाहिजे असं वाटतं. सो जनरली लेखक हे बघतात की कथेचा शेवट हा वाचकांना आवडेल असाच असेल. पण हे गरजेचं नाही. लेखकांना पूर्ण हक्क असतो की आपण कथा आपल्या आवडीनुसार किंवा काहीच शेवट न करता आपण संपवू शकतो. पण अर्थात तुम्ही कथा कुठल्या प्रकारची लिहिताय त्याच्यावरून ठरवा. ओपन एंड कथा या सगळ्या लिहू शकत नाही. त्यामुळे लिहिताना लक्षात ठेवा तुम्ही कुठल्या प्रकारची कथा लिहिताय. सो हेही तुम्हाला कळलं की सुरुवात, मध्य आणि शेवट करताना कसा करावा. जनरली स्पष्ट रचना असावी कथेची. ओके. वैशिष्ट्य आवडणाऱ्या पात्रांची कल्पना करा. नंतर प्रेक्षकांच्या भावना समजून घ्या. कथा लेखनात भावनिक आकर्षण वाचकांना आकर्षित करते, परंतु कथा लेखनात आनंद, राग, दुःख, भीती, आश्चर्य अशा भावनांचा तुम्ही समावेश करा. असं केल्याने कथा आकर्षक आणि आणखीन मनोरंजक होते. नंतर तथ्य व्यवस्थित लिहा. स्वतःच्या अनुभवांचा पण वापर करा. कथा लिहिताना स्वतःच्या अनुभवांचा प्रेरणा म्हणून तुम्ही जर वापर केला तर तो फायदेशीर ठरतो. त्यामुळे जे मी म्हणते ना की लेखकांचं ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण शक्ती खूप चांगली पाहिजे. अगदी छोट्या घटना आपल्या आजूबाजूला किंवा नातेसंबंधात घडत असतात त्याच्यावर एक खूप सुंदर कथा तुम्ही लिहू शकता. सो तुमची थोडीशी दृष्टी तशी
एक डेव्हलप करायला तुम्हाला जमली पाहिजे. अर्थात हे कधी होईल, जितका तुम्ही लिहिण्याचा सराव कराल ना, हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. आता मी म्हणते की फक्त लिहिण्याचाच सराव करायचा का, तर नाही, कथा वाचनही खूप झालं पाहिजे. वेगवेगळ्या लेखकांच्या कथा तुम्हाला वाचता आल्या पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्यांनी कशी कथा लिहिली आहे, सो सेम टू सेम कॉपी करायला जाऊ नका, पण तुम्ही तुमचं स्वतःच एक लिहिण्याचं हे पण डेव्हलप करू शकता, की अशी पण कथा लिहिता येते. सो असंही तुम्ही डेव्हलप करू शकता. त्याच्यानंतर एक कुठला तरी उद्देश ठेवा आणि कथा लिहा. महत्वाची माहिती मिस करू नका. पात्रे आणि त्यांच्या समस्या हे सोडवण्यासाठी काही तुम्ही सोल्युशन देताय ना, हे पण बघा. आणि गोष्टी स्पष्ट ठेवा, त्यामुळे वाचकांना वाचण्यास सोपं जातं. सो सगळ्यात अवघड गोष्ट ही असते की कथा लिहिताना ती सोप्या पद्धतीने लिहायची. जो चांगला किंवा एकदम निष्णात किंवा आवडता लेखक असतो, तो तुम्ही बघा, त्याच्या कथा खूप सहज, साध्या, सोप्या असतात, म्हणून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात. सो हे जे कसब आहे ते प्रत्येक कथा लेखकांमध्ये यायला हवं, की सहज, सोपं, स्पष्ट लिहिता यायला हवं. मग कथा लेखन काही अवघड नाही. सो अशा बऱ्याच गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या आहेत. बराच मोठा व्हिडिओ झालाय, मला वाटतं अर्धा पाऊण तास तुम्ही हे बघताय. सो कसा वाटला मला जरूर सांगा. आणखीन काही वेगळे तुम्हाला विषय मी जर आणावेसे वाटत असेल तर कमेंट करून सांगा. आणि एक छान कथा लिहायला सुरू करा. आपल्या जवळच्यांना वाचायला द्या. कशी वाटते त्यांचे अनुभव घ्या. आणि मी अपेक्षा करते की तुमचा सर्वांचा एक छान कथा संग्रह पण पुढे भविष्यात येईल आणि तुम्ही छान कथा लिहाल, यासाठी पण मी तुम्हाला शुभेच्छा देते. भरपूर कथा लेखन स्पर्धा असतात, या चॅनलवर सांगितल्या असतात, त्याच्यातही सहभागी होत चला. या गोष्टींचा विचार करा आणि जरूर सहभागी व्हा. धन्यवाद.